भारतामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन स्तोत्रसंहिता 19:7-14 ही वचने. स्तोत्रसंहिता 19:7-14 ही वचने. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व थैव न्याय आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्याच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषापासून मला मुक्त कर. तसेच धिटाईने केलेल्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. त्याची सत्ता माझ्यावर न चालव, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. देवबाप ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. माझे प्रियांनो, प्रभू येशूच्या अतिश्रेष्ठ नावात सलाम. आज आपण स्तोत्रसंहिता 19:7-14 या वचनांवर मनन करणार आहोत. प्रियांनो, या वचनांमध्ये दावीद राजा प्रखरतेने परमेश्वराच्या नियमशास्त्राचं जे महत्व आहे आणि त्याद्वारे परमेश्वराच्या अति महान व सत्य वचनांद्वारे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जे लाभाचं आहे त्याविषयी तो काय सांगतो. तो देवाच्या वचनाविषयी 5 बाबी आम्हाला सांगतो आहे. पहिली बाब, देवाचं वचन परिपूर्ण आहे, म्हणजे त्यात काहीही कमी नाही किंवा उण नाही. दुसरी बाब, ते वचन मानवाला पुनर्जीवित करणारा आहे. तिसरी बाब, ते वचन भोळ्या बाबळ्यांना समंजस करते. चौथी बाब, ते वचन आमच्या हृदयाला आनंदित करते. आणि 5वी बाब, ते जे वचन आहे ते आमच्या नेत्रांना प्रकाश देते, म्हणजे आम्हाला मार्ग दाखवते, आमचं मार्गदर्शन करते. त्याच प्रकारे हेच परमेश्वराचं सत्य वचन काय आहे त्याविषयीच्या 5 बाबी तो पुढे देतो आहे. पहिली बाब, परमेश्वराचं वचन विश्वसनीय आहे, म्हणजे आपण त्यावर विश्वास ठेवू शकतो. दुसरी बाब, परमेश्वराचे विधी सरळ आहेत. तिसरी बाब, परमेश्वराचे वचन म्हणजे आज्ञा या चोख आहेत. आणि चौथी बाब, परमेश्वराचे निर्णय म्हणजेच त्याचं वचन सत्य आहे. आणि 5वी बाब, ते वचन सर्वदा नीतिमत्वाचे आहे आणि आम्हाला नीतिमत्वाचं शिक्षण देणार आहे. तसंच वचन 10 मध्ये सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी वचनाची तुलना सोन्याबरोबर आणि मधाबरोबर केलेली आहे. काय म्हणतो तो?
या ठिकाणी तो म्हणतो आहे की परमेश्वराचं वचन कुठल्याही सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. त्याच प्रकारे हेच वचन मोहोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. आणि होय, वचन 11 मध्ये देखील सांगितलेलं आहे की या वचनाद्वारे परमेश्वराच्या सेवकाला बोध होतो, म्हणजेच आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि वचन पाळल्याने मोठी फलप्राप्ती आम्हाला होते. पौल देखील 2 तिमोथेचं पत्र 3 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये सांगतो की याच वचनाद्वारे देवाचा प्रत्येक भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज होतो. प्रियानो, पुढे वचन 12, 13, 14 मध्ये दावीद राजा स्वतःच्या आंतरिक जीवनाचं अवलोकन करतो आणि त्या ठिकाणी प्रार्थना करतो की गुप्त दोषापासून मला मुक्त कर, म्हणजे पापापासून मुक्ती मिळावी त्यासाठी तो प्रार्थना करतो. त्या भयंकर पापापासून परमेश्वराने आपल्या सेवकाला आवरावं, सोडवावं, म्हणजे त्या पापाची सत्ता दावीद म्हणतो की माझ्यावर चालणार नाही. आणि त्या महापतकापासून आलिप्त राहून मी परिपूर्ण होऊन परमेश्वराचं गौरव करेल. हा त्याचा विश्वास आहे. आणि सरतेशेवटी दावीद राजा प्रार्थना करतो की त्याच्या तोंडचे शब्द आणि त्याच्या मनचे विचार हे परमेश्वराला मान्य असावेत. होय प्रियांनो, हीच आमची प्रार्थना असावी. तर चला आपणही दाविदाप्रमाणे प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, तुझ्या महान, सत्य व शुद्ध वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर ते सोन्यापेक्षा, 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत आणि ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. म्हणून पित्या, तुझ्या वचनात आम्ही रात्रंदिवस रममान व्हावे आणि आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे चालावे, म्हणून आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. त्याला सवा कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन जगदीशाला सवा, जगदीशाला सवा, परमेशाला सवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.